गुड मॉर्निंग. आपल्या सगळ्यांचं आजच्या व्याख्यानमालेमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपला 43वा भाग आर्थिक शिस्त आणि गुंतवणूक याबाबतचा आहे. आर्थिक शिस्तीच्या बाबतीमध्ये आपण ईएमआयचा ट्रॅप बघितलेला आहे. आर्थिक शिस्तीच्या बाबतीमध्ये आपण यापूर्वी मेडिक्लेम इन्शुरन्सचं महत्व बघितलेलं आहे आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीमध्ये लवकर सुरू करणं किती महत्वाचं असतं या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. SIP नावाचा एक प्रकार या ठिकाणी जो आहे तो देखील आपण या ठिकाणी बघितलेला आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे त्याबद्दल थोडीफार चर्चा आपण केलेली. आज एक स्पेशल कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत, ती आहे पॉवर अप कंपाऊंडिंग. म्हणजे चक्रवाढाची नेमकी ताकद काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आज करणार आहोत, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि ह्या कन्सेप्ट एकमेकाला कशा लिंक करताय आपण हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला असं म्हणत होतो की फायर नावाची जी मुवमेंट आहे, काय म्हणतोय, फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली. जर कमी वयामध्ये आपल्याला फायनान्शियली या ठिकाणी इंडिपेंडंट बनायचं असेल आणि पॅसिव्ह इन्कम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू करायचा असेल आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या या ठिकाणी इतर हॉबीजना वेळ देण्यासाठी म्हणून स्वतःला घडवायचं असेल तर काही गोष्टींची सुरुवात ही योग्य वेळेवर होणं हे अत्यंत गरजेचं असतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्हाला आता ज्या वयामध्ये तुम्ही आहात, ज्या वयामध्ये कदाचित तुमच्याकडे उत्पन्न काहीच नाही पण तुम्ही काहीतरी दर महिन्याला खर्च करताय आणि दर महिन्याला खर्च करत असाल आणि तुम्ही आणि तुमचे पालक हे जर करता या ठिकाणी EMI मुक्त असाल, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो की बऱ्याच वेळेला एका बाजूला EMI चालू असतात आणि दुसऱ्या बाजूला इन्व्हेस्टमेंट चालू असते आणि EMIचे व्याजदर जास्त असतात, इन्व्हेस्टमेंटचे व्याजदर कमी असतात, हे लक्षात घ्या. तर पहिल्यांदा जर आपले या ठिकाणी EMI थांबलेले असतील, EMI संपलेले असतील आणि आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करणार असू तर या ठिकाणी तुमची या वयामधली सुरुवात एक छोटी का असेल पण एक शिस्त लागणं हे अत्यंत महत्वाचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला स्टेबल होण्यासाठी, थोडंसं आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी जास्त पगार असणं गरजेचं आहे का? तर पगार असणं जितकं गरजेचं आहे का तुमच्या उत्पन्नाचे मार्ग असणं जितकं गरजेचं आहे त्याही पेक्षा महत्वाचं आहे त्या आलेल्या उत्पन्नामध्ये स्वतःच या ठिकाणी एक शिस्त जी असते आपल्याला गुंतवणुकीची ती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आज चक्रवाढ व्याज नेमकं काय असतं आणि त्याच्यावर या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ग्रो करू शकतो याच्याविषयी चर्चा करणार आहोत. एक अत्यंत चांगलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं असतं, जे आज या ठिकाणी टास्क संपल्यानंतर तुम्ही बघून घ्याल. कोणतं की एक व्यक्ती विचारते, तुला 10 लाख रुपये पाहिजेत का? एक 10 लाख रुपये मी तुला आत्ता देतोय किंवा मी तुला आजपासून 1 रुपया किंवा 10 रुपये देत राहील. आज 10 दिले तर उद्या 20 देईन, उद्या 20 दिले तर परवा 40 देईन, असं मी तुला वर्षभर पैसे देईन. फक्त पडदेशी निर्णय सांग तुला काय पाहिजे. आणि मग एक व्यक्ती सांगून जाते की मला या ठिकाणी 10 लाख रुपये पाहिजे, त्याला 10 लाख रुपये मिळतात. आणि दुसऱ्या व्यक्तीची या ठिकाणी ही 10 किंवा 20 अमाऊंट मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, कॅल्क्युलेशन करून तुम्ही बघू शकता, लक्षात घ्या. पण आजच्या पेक्षा उद्या डबल या पद्धतीने सुरू केलेल्या व्यक्ती दिवसानंतर असणारी अमाऊंट या 10 लाखापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते, हे लक्षात घ्या. हे काय सांगतं? ही गणिताची ताकद आहे का? गणिताबरोबरच या ठिकाणी ती जी वाढ आहे ही वाढ महत्वाची असते, लक्षात घ्या. म्हणजे पुनर्गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण, की आलेल्या नफ्यावर पुन्हा पुन्हा गुंतवणूक करत जायची, ज्यातून या ठिकाणी उत्पन्नामध्ये एक ठराविक पद्धतीनं होणारी वाढ ही लॉंग टर्म असणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडं चक्रवाढ व्याज किंवा ज्याला कंपाऊंडिंग म्हणतो आपण, त्याला कंपाऊंडिंग मध्ये महत्वाचं काय की याच्यामध्ये महत्व पैशापेक्षा वेळेला जास्त आहे. म्हणजे अमाऊंटचा व्हॅल्यूम किती आहे हा मॅटर करतो, पण त्यापेक्षा जास्त मॅटर करतो की किती लॉंग टर्म साठी या ठिकाणी तुम्ही ती इन्व्हेस्ट करत आहात, हे लक्षात येतं त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आपल्या पहिल्या वर्षापासून मिळवलेले या ठिकाणी उत्पन्न जे आहे, म्हणजे पहिल्या वर्षात तुम्ही जर 10 लाख रुपये मिळवले आणि त्यातले 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करत आहात त्याच्याबद्दल लक्षात घ्या, किंवा 1 लाख रुपये मिळवले आणि त्यातले 10,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात, तर या 10,000 वर पहिल्या वर्षी फक्त तुम्ही 10,000 रुपये जे कमवले तुम्ही एकटे काम करत असता. दुसऱ्या वर्षी असं होतं की तुम्ही स्वतःही काम करता आणि ते 10,000 रुपये पण तुमच्यासाठी काम करतात, कारण ते देखील पैसे मिळवायला लागतात, लक्षात घ्या. तिसऱ्या वर्षी त्या 10,000चं व्याज त्यामध्ये जमा झालेलं असतं. पुढच्या वर्षीची 10,000 या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुमची जमा झालेली असते आणि 20,000 वर व्याज आणि त्याची या ठिकाणी उत्पन्न सुरू होतं.
हा जो प्रकार आहे हा समजायला कदाचित तुम्हाला हे काय ह्याच्यात ते त्याच्यात हे असं वाटू शकतं, पण हे कागदावर एकदा घेऊन बसा तुम्ही. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं, आज तुम्हाला 10 रुपये देणार आहेत वडील, उद्या 20 रुपये देणार आहेत, परवा 30 रुपये देणार आहेत, 365 दिवस असे दररोज डबल डबल करत जाणार आहे. तर 365व्या दिवशी मला या ठिकाणी काय फायदा होईल, किती रक्कम मिळेल, याची फक्त जी काही मॅजिक आहे, आकड्यांमधली गंमत जी आहे, गणिताच्या प्राध्यापक, गणिताचे तुम्ही जर आवडते विद्यार्थी असाल तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि म्हणून आपण या ठिकाणी ही कंपाऊंडिंगचं मॅजिक जे आहे ते मॅजिक योग्य वयात समजणं गरजेचं आहे, ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये वय जास्त आहे, पुढे वेळ जास्त आहे. वेळ जास्त असेल तर आपण या ठिकाणी छोट्या इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात करू शकतो. काळानुरूप ती या ठिकाणी पुढे बदलता येऊ शकते, वाढवता येते, हे लक्षात याच्या बाबतीत. याच्यात काय महत्वाचं असतं, जास्त वेळ, लक्षात, सातत्य आणि पुनर्गुंतवणूक, रिइन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये या गोष्टीची ती गंमत असते. म्हणजे त्यातले पैसे काढायचे नाही, तर तेच पैसे पुन्हा त्याच्यात गुंतवत जायचे. म्हणजे त्या व्याजावर मिळणारं व्याज, हे चक्रवाढ व्याज म्हणतात त्याला, लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी चक्रवाढ व्याजाने जर पैसे मार्केटमध्ये द्यायला लागत असतील, आपण वापरत असू, तर ते लवकर ब्रेक होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे कर्जातून आपण लवकर बाहेर पडत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे काही ठिकाणी सावकारी पैसे घेतलेले असतात, ते दर महिन्याला फक्त व्याजच घेतात, मुद्दल तशीच राहते. व्याजाचा हप्ता चुकला, उशीर झाला तर पुन्हा म्हणजे घेतलेली रक्कम 2-4 लाख रुपये असते, वर्ष 6 महिन्यामध्ये कुठतर बघितलं तर ते एकदमच या ठिकाणी 8 लाख, 10 लाख, 15 लाख व्हायला लागते. कसं होतं हे? कुठल्याच व्याजाच्या कॅल्क्युलेशन मध्ये बसत नाही. मग काही ठिकाणी 36% व्याज दिले उदाहरण आहेत, ही उदाहरणं आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. काही ठिकाणी या ठिकाणी 24% व्याज दिलेली प्रकरण आहेत. आणि ही जे मायक्रो फायनान्स नावाचं जे काही ट्रॅप आपल्याकडे येतो, लक्षात घ्या, की बचत गटाच्या माध्यमातून एक सिस्टमॅटिक चाललेल्या या व्यवहारामध्ये काही लोकांनी त्या सिस्टम आणलेल्या आहेत की फायनान्सचे ट्रॅप आपल्याकडे लागतात. तर आपण ह्या ट्रॅपमध्ये अडकायचं की याचा आपण फायदा घ्यायचा, हे ठरवतो. म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्टमध्ये आपण अडकू पण शकतो जर आपण देत असेल तर, आणि आपण त्याचा फायदा पण घेऊ शकतो जर आपण मिळवत असू तर. आणि मी मिळवण्यासाठी छोटी शिस्त, तुमच्याकडे जे काही आज उत्पन्न आहे त्यातला काही भाग इमिजिएट बेसिसवर SIPच्या माध्यमातून आपण जर गुंतवायला सुरुवात केला, तर त्यात इन्व्हेस्टमेंट, रिइन्व्हेस्टमेंट हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, तर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धती पडतो. एक एक्झाम्पल जर बघितलं की तुम्ही आज वयाच्या 20 ते 25च्या दरम्यान आहात, काही या ठिकाणी 18-19च्या दरम्यान असतील, लक्षात घ्या. आतापासून तुम्ही जर का या ठिकाणी SIP सुरू केली आणि तुमचे काही मित्र म्हटले आता कुठं काय करतोय, आपल्याकडे उत्पन्न नाही, काय नाही, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे, मग 25 ते 30 त्यांनी अभ्यासासाठी खर्च केले, अजून 2-3 वर्ष खर्च केले आणि त्याची सुरुवात 33-35व्या वर्षी झाली, लक्षात घ्या. तर त्याची 35व्या वर्षी सुरुवात झाली त्यावेळेला तो कदाचित जास्त पैसे टाकू शकतो, पण तुम्ही 10 वर्ष अगोदर सुरुवात केली का, तर 10 वर्ष अगोदर सुरू केलेलं असल्यामुळे तुमची जी काही स्पीड आहे, तुमचा जो काही या ठिकाणी सातत्य आहे, तुमची जी पुनर्गुंतवणूक आहे, ही तुम्हाला त्या व्यक्तीपेक्षा जास्त बेनिफिट 100% देणार, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला एक आर्थिक शिस्त लागलेली आहे, तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंटची सवय लागलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी बचतीची सवय लागलेली आहे, कंपाऊंडिंग इंटरेस्ट गेन करण्याची सवय तुम्हाला लागलेली आहे. ही सवय तुम्हाला लॉंग टर्म मध्ये फायदा करणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं भविष्यातल्या शिस्तीचा किंवा भविष्यामध्ये तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आता तुम्ही या ठिकाणी शिस्त स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे, मी बांबूच्या झाडाचं उदाहरण वारंवार देतो मित्रांनो, लक्षात घ्या. बांबूचं झाड जमिनीच्या वर फार लवकर दिसत नाही, पण एकदा ते वर यायला लागलं की भरभर भरभर या ठिकाणी त्याची संपूर्ण उंची जी आहे ती वाढायला लागते. तसं या वयामध्ये तुम्ही सवय लावा. या वयामध्ये पहिल्या पगारातून आल्यानंतर तुम्ही काय केलं, तर पहिल्या पगारामध्ये मी माझी थोडीशी बचत सुरू केली. आणि आता काळ किती वेगाने बदललाय, तुमच्या मोबाईलमध्ये त्या पद्धतीचे ऍप आहेत, तुम्ही त्या पद्धतीने लगेच मोबाईलमध्ये ऍप, लक्षात घ्या, की काही मित्र मला आता भेटतात, ते म्हणतात सर आम्ही गुगल पे, फोन पे वापरत नाही का, कारण गुगल पे, फोन पेला जिथं जाईल तिथं पे करतो. त्या पैसे भरणं किती सोपं झालं, पैसे इकडून तिकडे पाठवणं इतकं सोपं झालंय, त्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. असं ही मानसिकता आहे काही लोकांची, त्यामुळे ते म्हणतात की आम्ही हे करत नाही, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही हे करणं. खर्च किती करतात हा भाग वेगळा आहे, उत्पन्न काय हा भाग वेगळा आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचे पैसे कुठं चाललेत हे तुम्ही तपासले का. म्हणजे दर महिन्याला तुम्ही कधी बसलात का, की दर महिन्यामध्ये माझं या महिन्यामध्ये किती खर्च झाला, ते खर्च मला आई वडिलांनी दिले जरी असले तर ते कुठून दिले, त्यांनी दिलेत ना, आपल्यासाठी खर्च केलेले आहेत. आणि ही सवय मांडायची जर सवय लागली तुम्हाला, की या महिन्यामध्ये मी 10,000 रुपये खर्च केले, 11 खर्च करा किंवा 21 खर्च करा, प्रश्न तो नाही तुमचा, लक्षात घ्या. पण खर्च केलेली अमाऊंट तुम्हाला टॅली होते का. मग टॅली काही लोकांचा असा असतो, मला 10,000 रुपये मिळाले होते, हे 5-6 हजार खर्च केले तर येतात, 4 हजार असेच इकडे तिकडे, असं नसतं ना मित्रांनो.
हे इकडं तिकडं नावाचा जो भाग असतो किंवा सहज आपण स्कॅन करायला जातो, तुम्ही लिहायला लागलात की तुमच्या लक्षात यायला लागतं की इथं माझी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च व्हायला लागलेले आहेत, जे टाळता येणं शक्य आहे, जे गुंतवता येणं शक्य आहे. त्यामुळं हा एक ताळेबंद मांडणं ज्याला म्हणतात, हे फक्त कॉमर्सचीच गरज नाही, लक्षात घ्या. ज्यावेळेला बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग नावाचा कोर्स करिअर कट्ट्याच्या वतीनं बीएससीच्या मुलांसाठी चालू केला, बीएच्या मुलांसाठी चालू केला, त्यावेळेला काही लोकांचं म्हणणं होतं हे कशाला पाहिजे. तर ही आर्थिक शिस्त ही सगळ्यांचीच गरज आहे. त्यामुळे तुम्हाला ही सवय लागणं की माझा आलेला पैसा मी कसा वापरतोय. खर्च तुम्ही कितीही करा, पण तो केलेला खर्च तुम्ही रेकॉर्डेड आहात का, तुम्हाला माहित आहे का कुठे पैसे चाललेत ते. आणि मग ज्या वेळेला वर्ष 6 वर्ष 6 महिन्यानंतर तुम्ही ज्या वेळेला लक्षात याल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल कॅल्क्युलेशन केल्यानंतर की माझ्या कॉलेजच्या स्टेशनरीचा खर्च 3,000 रुपये आहे, पण कॉलेजच्या कॅन्टीन मधला खर्च माझा या ठिकाणी 12-15 हजार रुपये झालेला आहे. आणि जर मला काटछाट करायची असेल तर इथं मी करू शकतो. माझ्या बसच्या पासचा खर्च माझ्याकडे या ठिकाणी 2 ते 3,000 रुपये वर्षाचा आहे, पण बसच्या पासच्या ऐवजी या ठिकाणी मी या वर्षभरामध्ये जे सेलिब्रेशन केलं त्या सेलिब्रेशनचा खर्च माझा जास्त आहे. सेलिब्रेशन करणं न करणं हा भाग नाही मित्रांनो, पण त्याचं रेकॉर्ड असणं, स्वतःला माहित असलं पाहिजे की हे पैसे माझ्याकडे आले ते अशा पद्धतीने खर्च झालेले आहेत. तुम्हाला तो आरसा स्वतःचा बघायची सवय लागली ना, मग तुम्ही या ठिकाणी त्या माध्यमातून स्वतःच या ठिकाणी आर्थिक डिसिप्लिन जे आहे, फायनान्शियल डिसिप्लिन जे आहे ते चांगलं मेंटेन करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील हे लक्षात घ्या. त्यामुळे नेहमी लक्षात घ्यायचं की झाड लावल्यानंतर लगेच त्याची फळं खाता येत नाहीत. म्हणजे अगोदर म्हटलं जायचं आजोबा झाड लावायचे आणि त्याच्या नातवाला फळं खायला मिळायची, त्याच्या मुलाला पण नाही. लक्षात, आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे, वेगवेगळी कलमी झाडं लावली जातात, ते कमी हाईटमध्येच फळं देतात वगैरे, हे जसं शक्य झालेलं आहे तसंच आज असं झाले. लक्षात घ्या की तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला रिटर्न द्यायला लागलेली आहे. फक्त तेवढा तुम्हाला वेळ जो आहे, पेशन्स जो आहे, तो पेशन्स ठेवायला लागतो. इन्व्हेस्टमेंट हा मोठ्या लोकांचा प्रश्न आहे, श्रीमंत लोकांचा प्रश्न आहे, उद्योजक व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी ते आहे असं अजिबात नाही. ते प्रत्येक जण करू शकता तुम्ही, जे लॉंग टर्म तुम्हाला बेनिफिट देईल. पण इथं सगळ्यात महत्त्वाचं, रील बघून इन्व्हेस्टमेंट नाही करायची मित्रांनो. रील बघून कोणीतरी मेसेज टाकला, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की गेट अर्ली रिच नावाची कुठलीही स्कीम नसते. लक्षात, म्हणजे एक एआय ला चॅट जीपीटीला प्रश्न विचारणारे दोघं तिघं तरुण आहेत बघा. या ठिकाणी प्रश्न चॅट जीपीटीला विचारतात, हाऊ टू अर्न 10 crore rupees इन 5 days विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट, नो वर्क. लक्षात, गिव्ह मी 5 आयडियाज. म्हणजे त्यांनी चॅट जीपीटीला प्रश्न काय विचारला की मला 10 कोटी रुपये कमवायचे आहेत 5 दिवसामध्ये, काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही, काही काम करायचं नाही, आयडिया द्या. आता अशा आयडिया चॅट जीपीटीला विचारावंसं तुम्हाला वाटणं ही मानसिकता आहे का? तुम्ही जरी हसलात का तुम्हाला पटलं जरी नाही तरी ही मानसिकता आहे मित्रांनो काही युवकांची. प्रत्येकांना असं वाटतं की मला अर्ली काहीतरी मिळायला पाहिजे, न काम करता मिळायला पाहिजे, कमी कष्टात मिळायला पाहिजे, आणि याच आपल्या सवयीचा गैरफायदा बरेच लोक घेतात. लक्षात घ्या. आणि मग कधीतरी स्कॅम येतो, बाहेर पडतो की या ठिकाणी थोडंसं व्याजदर जास्त मिळणार म्हणून मी गुंतवले होते, ते मुद्दलही गेली आणि स्कीम बंद पडली, आणि त्याच्या टेन्शनमध्ये, त्या वसुलीच्या टेन्शनमध्ये कोर्टात केस टाकलेले आहे, पोलिसांना भेटतोय, कुणाला तर मदत करतोय, त्याची मदत घेतो रिकव्हरीसाठी, तोच पुन्हा आपल्याला काही ठिकाणी अडकवतो. अशा ज्या गोष्टीत असणं गरजेचं. डिफाईन इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असेल तर मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो, आर्थिक शिस्त लावू शकतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या हातात आता वय आहे. आणि या इन्व्हेस्टमेंटला मार्केटमध्ये सेबीमध्ये उपलब्ध असणारे जे ऑप्शन जर बघितले तुम्ही, तर तिथं कुठेही असे म्हटलेले नाही की तुम्ही या ठिकाणी कुईमध्ये आहात तर तुम्हाला कमी व्याजदर मिळेल आणि तुम्ही मुंबईमध्ये आहात तर तुम्हाला जास्त व्याजदर मिळेल. इंटरनेट सगळीकडे सारखं आहे, ज्ञान यातलं सगळीकडे सारखं मिळणार आहे, शिस्त तुम्ही सगळीकडे सारखी लावा. ही समान संधी उपलब्ध झाली आजच्या काळामध्ये, हे लक्षात घ्या, जी अगोदर नव्हती आपल्याला. त्यामुळे त्याचे फायदे आपण घ्यायला पाहिजेत. नेमक्या चुका काय करतो आपण, लक्षात घ्या की लगेच परतावा देणाऱ्या स्कीम आपण निवडतो. शॉर्ट टर्म, लॉंग मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आणि लगेच आपल्याला काय मिळतात ते या ठिकाणी घ्यायचं. याच्यापेक्षा लवकर सुरुवात करूया, दीर्घकाळानंतर त्याची इन्व्हेस्टमेंट मिळेल यापर्यंत इन्व्हेस्ट करूया आणि रिइन्व्हेस्ट करत राहूया. तर त्यातनं या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतील. त्यासाठी एक कृती आराखडा आपल्याला तयार करायचा. लक्षात घ्या, जो वारंवार मी यापूर्वी सांगितलं. लक्षात घ्या, आपलं या ठिकाणी 1 रुपया कमवल्यानंतर आपलं काय ठरतं पहिल्यांदा की 1 रुपया कमवल्यानंतर पहिल्यांदा सगळे खर्च करूया, आणि खर्च केल्यानंतर जो शिल्लक राहिलेली रक्कम असते ते आपण इन्व्हेस्ट करूया. आपल्याला कुठेतरी बॉटम लाईनला हे ठरवावं लागेल आपल्याकडे. लक्षात घ्या की 1 रुपया कमवला असेल तर त्यातले 20 पैसे तरी कमीत कमी माझ्या बचतीमध्ये जाऊ देत. जर कर्जाचा कुठलाही हप्ता नसेल तर, मी वारंवार सांगतो हे लक्षात, त्याच्या बाबतीतनं कर्जाचा कुठलाही हप्ता नसेल तर
तर त्यातले 20 पैसे तरी माझे या ठिकाणी काय करूया, इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊ द्या आणि मग उरलेल्या 80 पैशामध्ये माझा सगळा खर्च आपण बसवूया. ही सवय लागली तर तो खर्चाचा पार्ट म्हणून जर पकडला तुम्ही, की 20% इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझा खर्च आहे आणि तुम्हाला करावाच लागणार आहे, या पद्धतीने तुम्ही जर जायला गेलात तर निश्चितपणे ही शिस्त लागेल तुम्हाला. आता आपला खर्च का आपला आत्ताचं प्लॅनिंग आपलं काय असू शकतं कदाचित, की आलेल्या पैशातून माझा या ठिकाणी पहिल्यांदा सगळा खर्च जाईल आणि खर्च झालं तर जी रक्कम शिल्लक राहते त्यातला काही या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे थोडंसं अशा पद्धतीनं करता येईल का, की पहिल्यांदा बचत ही देखील खर्चाचाच एक भाग पकडला आणि त्याला प्रायोरिटी दिली, त्याच्यानंतर इतर खर्च थोडेसे ऍडजस्ट केले तर कदाचित तुम्हाला एक चांगली डिसिप्लिन लागू शकते. हे लक्षात घ्या. हे मी सांगत असताना हे घरात लगेच आई वडिलांना शिकवायला जाऊ नका. आलं लक्षात, मला आज सरांनी सांगितलं हे असंच करायला पाहिजे. पहिल्यांदा महत्वाचं आहे की त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स वेगळे आहेत जे कदाचित ते आज तुम्हाला सांगत नाहीयेत. तुमच्यासमोर सगळ्याच बाबी घरच्या फायनान्शियल सिच्युएशनच्या आलेल्या नसतात, हे लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे त्याचा पहिल्यांदा अंदाजही घ्या. आपण बऱ्याच वेळेला काय करतो की ऐकलेलं खरं जरी असलं तरी ती सत्य परिस्थिती आत्ताची काय, प्रॅक्टिकली ग्राउंड रियालिटी काय या माहीत नसल्यामुळं दोष द्यायला लागतात. म्हणजे काही मुलांचे मला या ठिकाणी फोरसवर बघा, आमच्या वडिलांनी आजपर्यंत काहीच केलेलं नाही, ते ग्रॅज्युएट होते, ते बीकॉम होते, लक्षात ते एमकॉम होते, मग त्यांनी काहीच केलं, त्यांना हे सांगितलं नसेल का, समज नसेल का. त्यांना समजलं का नाही समजलं हा भाग वेगळा आहे. ते सगळ्याच परिस्थिती तुम्हाला सांगत नाही. तुमच्या शिक्षणासाठी, तुम्हाला ते संधी उपलब्ध करून द्यायसाठी त्यांनी बऱ्याच अडचणी सहन केलेल्या असतात. त्याच्यामध्ये त्यांची काही गणितं बिघडलेली असतात, ती दुरुस्त करण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्हाला आता ही ज्यावेळेला माहिती मिळते त्यावेळेला तुमची भविष्यातली गणितं बिघडू नयेत यासाठी विचार करा. त्यांच्या बिघडलेल्या गणितांमधून तुम्ही शिकायचा प्रयत्न करा, हे लक्षात घ्या. कारण त्यांचं वय आणि त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या ज्येष्ठतेचा त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यांना अशा पद्धतीचा अपमानित करण्याची घटना तुमच्याकडून घडली नाही पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण इतकं सहज सोपं सुंदर जे ज्ञान तुम्हाला आज मिळायला लागलेलं आहे ते कदाचित त्यांच्या वेळेला नव्हतं. आपल्या कुटुंबाला स्थिरता देण्यासाठी, आपल्या कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी त्यांनी घेतलेला शॉर्ट टर्मचा निर्णय होता. त्याचे तोटे तुम्हाला सहन करायला लागू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्ही ज्या वेळेला शिकून शहाणे व्हाल, तुम्हाला ज्यावेळेस समजेल त्यावेळेला माहिती देण्याचा प्रयत्न करा. पण त्यांच्या झालेल्या चुकीच्या बद्दल या ठिकाणी कुठेतरी अपमानित आपल्याकडनं ते होऊ नये त्याची देखील काळजी घेणं मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. इथं थोडीशी आपली चूक होते आणि 2 जनरेशन मधला जो वाद आहे तो वाद आपल्याला अशा ठिकाणी बघायला मिळतो. कंपाऊंडिंग इंटरेस्ट आपण बघत असताना लक्षात घ्या की आपली ही जी गुंतवणुकीची काही टार्गेट ठेवायचे, म्हणजे काही टार्गेट की तुम्हाला किती वर्षापर्यंत घर घ्यायचं तर घरासाठीची एक SIP, बाईक चांगली घ्यायची तर बाईकसाठीची SIP, तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं तर शिक्षणासाठीची SIP, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रकमांच्या SIP तुमच्यासाठी तुमच्या आई वडिलांनी चालू केलेल्या असू शकतात. म्हणजे तुमची एक जनरेशन अगोदरपासून यामध्ये आहे. तुमच्यासाठी कुणीच काही केलेलं नाही याचा अर्थ तुम्हाला तो ट्रेंड सेट करण्यासाठी संधी आहे, जी तुमच्या पुढच्या पिढीला या ठिकाणी हस्तांतरित करता येणार आहे. संस्कार जे द्यायचे आहेत ह्या संस्कारामधला हा एक महत्वाचा भाग आपल्याला आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यायचा आहे. बचतीचे संस्कार हे लक्षात घ्या. आर्थिक शिस्तीचे संस्कार, हे संस्कार आपल्याला या ठिकाणी कसे हस्तांतरित करता येतील, हस्तांतरित करायचे असतील तर पहिल्यांदा ते स्वतःमध्ये आत्मसात करणं, ते स्किल स्वतः आत्मसात करणं, स्वतः त्याची सवय लागणं आणि मग ते आपल्या एकाकडून दुसऱ्याला किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये चांगल्या पद्धतीने जाऊ शकते. इथं म्हणतात ना, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे काय, नॉलेज फारसं असत नाही, एखाद दुसरे रील एखाद दुसरा व्हिडिओ एक्स्ट्रा बघितलेला असतो आणि तो आपल्याला या ठिकाणी गाईड करायला लागतो आणि त्याच्या सल्ल्याने आपण जायला लागतो. असं करू नका. थोडासा अभ्यास करा, माहिती घ्या, त्याच्यामध्ये रिसर्चचे टूल चांगले उपलब्ध आहेत, चर्चा करा आणि स्वतःचा एक प्लॅन तुम्ही बनवणं गरजेचं आहे, लक्षात आहे. त्याच्या पद्धतीनं दुसरं एक 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं की उत्पन्न किती कमी असलं तरी देखील तुम्हाला बचत करायला सुरुवात करायला पाहिजे, किती कमी असू दे. दुसरं, खर्चानंतर बचत नाही तर पहिल्यांदा बचत आणि त्यानंतर खर्च. तिसरं महत्वाचं आहे, छोटी पण नियमित बचत करा. सातत्य फार महत्वाचं आहे. इथं वेळेला जास्त किंमत आहे पैशापेक्षा, हे लक्षात घ्या. तिसऱ्यानंतर चौथं महत्वाचं आहे की गुंतवणुकीचा उद्देश ठरवा. हे कशासाठी गुंतवलेले आहेत, शिक्षणासाठी आहेत, घरासाठी आहेत, व्हेकलसाठी आहेत, आपत्कालीन म्हणतो आपण त्याला, त्यासाठी आहेत. तर ते ऑब्जेक्ट बेस आपण जर गेलो तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी 5वं आहे की दर महिन्याची शिस्त ठेवा.
म्हणजे इथं उत्साहाच्या भरात या वर्षी केलं, पुढच्या वर्षी करणार नाही, मग थांबलो, परत विड्रॉ केलं. आलं लक्षात? अशा गोष्टी करू नका. म्हणजे कोविडमध्ये ज्या चुका तरुणांनी केल्या बऱ्याच, काय केलं त्यांनी, की कोविड नंतर जगतोय का मरतोय माहित नाही, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट वगैरे काय प्रकार नको, लाईफ एन्जॉय करायची म्हणून बऱ्याचशाच या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट थांबल्या. उत्पन्नच नव्हतं काही लोकांचं, त्यामुळे त्यांना इन्व्हेस्टमेंट विड्रॉ कराव्या लागल्या, म्हणजे ते रिटेन करू शकले नाहीत. हे देखील महत्वाचा भाग आहे. तर हे 5 सूत्र जी सांगितली ही फार महत्वाची आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपण या ठिकाणी आजच्या सत्रामधनं काय घेऊन जाणार आहात. चक्रवाढ व्याज म्हणजे पैशावरचं व्याज नाही, तर व्याजावरचं व्याज आहे. लक्षात घ्या, व्याज त्याच्यात असतं. लवकर सुरू केलेली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती मोठ्या रकमेपेक्षाही जास्त या ठिकाणी पॉवरफुल ठरू शकते. सातत्याने पुनर्गुंतवणूक म्हणतात त्याला या ठिकाणी, बरोबर. ही या ठिकाणी चक्रवाढ व्याजाच्या 2 महत्वाच्या किल्ल्या आहेत. अधीर माणूस जो असतो या ठिकाणी तो फायदा गमवतो, आणि संयमी माणूस या ठिकाणी फायदा कमवतो, हे महत्वाचं आहे. आणि चक्रवाढ व्याज पैशातच नाही, तर त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे ज्ञान लागतं, सवय लागते, या सगळ्यांमध्ये कंपाऊंडिंगचा फायदा होतो. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही दररोज सकाळी 6:55 ला उठताय, 365 दिवस दररोज काहीतरी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत चालली, हे कंपाऊंडिंग वाढत चालले. तुम्हाला काही चांगल्या सवयी आहेत, त्या चांगल्या सवयी देखील याच पद्धतीने वाढत जाणार आहेत. लोक इथंच आहे, जशा चांगल्या सवयी कंपाऊंडिंग वाढणार आहेत, तसं एखादी छोटी असणारी वाईट सवय, म्हणजे चहा पितच नव्हतो, मला दररोज 1 कप चहा प्यायची सवय लागली, 1 चे 2 झाले, 2 चे 4 झाले, आणि मग असे वाढत लागले, ही देखील या ठिकाणी सवय असू शकते. म्हणजे ज्या काही सातत्यपूर्ण तुम्ही गोष्टी करता त्याचे रिटर्न्स तुम्हाला, म्हणजे चांगलं काम दररोज एक केलं तर ते वाढत जाणार आहे, चांगली सवयी दररोज एक घेतली तरी वाढत जाणार आहे, चांगलं ज्ञान दररोज मिळवलं तर ते कंपाऊंडिंग पद्धतीने वाढत जाणार आहे. त्यामुळे पैशाच्या बरोबरच या देखील बाबतीमध्ये हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये मित्रांनो, शेवटचे 3 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहेत. या 3 मिनिटांमध्ये मला तुमच्याकडून 2 ते 3 प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत, हे लक्षात घ्या. ह्या सेशनला सुरुवात केल्यापासून आपण जे काय या ठिकाणी दररोज नवनवीन कन्सेप्ट ऐकतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला दररोज टास्क हे सर्च करा, हे बघा, ह्याचं या ठिकाणी रिपोर्ट टाका. ग्रुपवर तर मला काही फार बघायला मिळत नाही, पण काहीतरी मी दिलेले टास्क करून बघितलेले आहेत एकदा तरी, असे किती जर आहेत त्यांनी हँड रेज करा फक्त. दररोज सांगितलेल्या कुठल्याही टास्क पैकी मी टास्क करून बघितलेले आहेत असे. बरं, ठीक आहे, चला रिॲक्शन क्लिअर करा. दुसरा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे, लक्षात त्याच्यानं की मला अजून आर्थिक शिस्त जे काय टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये या बेसिक गोष्टींची अजून डीप मध्ये गरज आहे असं किती लोकांना वाटतं का आपण या ठिकाणी पुढच्या ऍडव्हान्स लेवलला जायला पाहिजे. बेसिक गोष्टींची गरज आहे वाटल्याने हँड रेज करा, आणि थोडंसं हे सोडून आपण ऍडव्हान्स लेवलला जायला पाहिजे त्यांनी थंब दाखवा. बरं, ठीक आहे, रिॲक्शन क्लिअर करा. आपण स्पर्धा परीक्षा हा जो विषय ठेवलेला आहे, तो स्पर्धा परीक्षा हा विषय आपल्या व्याख्यानमालेमध्ये असावा की त्याच्याऐवजी दुसरा विषय घेणं गरजेचं आहे असं वाटतं. ज्यांना स्पर्धा परीक्षा असावा असं वाटतं त्यांनी हँड रेज करा, ज्यांना या ठिकाणी दुसरा घ्यायला पाहिजे असं वाटतं त्यांनी थंब द्या. पाहिजे आहे, ठीक आहे. आणि एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी, लक्षात घ्या, चॅटबॉक्समध्ये उत्तर मला देणं अपेक्षित आहे तुमच्यामध्ये. चाललेल्या या सत्रामध्ये ज्या पद्धतीने आपले सत्र चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नवीन कोणत्या, जे 5 सेगमेंट आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन कोणत्या याची आवश्यकता आहे असं वाटतं का? सगळ्यांच्याकडे तुमच्याकडं वेळापत्रक दिलेलं आहे, विषय पण मी दिलेले आहे, त्यात काही बदल करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? चॅटबॉक्स मध्ये टाका येस नो, आणि येस असेल तर काय बदल पाहिजे. कुणाला काही बोलायचं आहे का? अनम्यूट करून बोलू शकता. चालेल, ठीक आहे. आजच्या सत्रामध्ये आपण आर्थिक शिस्त आणि गुंतवणूक याच्यामध्ये कंपाऊंडिंग मॅजिक जे आहे ते या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. चक्रवाढ व्याजाचं या ठिकाणी असणारी जादू, व्याज देण्याच्या बाबतीमध्ये नाही तर व्याज कमवण्याच्या बाबतीमध्ये आपल्यासाठी आपल्या पैशाला कामाला लावणं हा एक भाग आहे, तो आपण शिकण्याचा प्रयत्न केला. आपण जास्तीत जास्त माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचे आभार मानतो आणि सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.